तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शिवानी अक्षराला विचारत असते की वहिनी तुम्ही कधी व्हॅलेंटाईन डे साजरा केला नाही का? आणि त्यावर अक्षरा नाही म्हणते. तर शिवानी मुद्दाम तिला विचारते का भाऊजींनी तुम्हाला कधी कुठे बाहेर फिरायला नेलं नाही का? आणि अधिपतीचं नाव ऐकता क्षणी अक्षराचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती शांत होते. त्यामुळे शिवानी तिला विचारते की काय झालं वहिनी, मी भाऊजींचं नाव घेतल्यावर तुम्ही अचानक शांत का झालात? मात्र त्यावर अक्षरा काहीच उत्तर देत नाही. तिला सतत काल घडलेला प्रकार आठवत असतो. आणि मग त्यानंतर शिवानी म्हणते की वहिनी जरी तुम्ही मला काही सांगितलं नाही ना, तरी मला भाऊजींकडून सगळं काही कळलं आहे. आणि ते ऐकून अक्षराला धक्का बसतो. ती विचारते की काय सांगितलं त्यांनी तुम्हाला आणि कधी? त्यावर शिवानी सांगते की भाऊजी सकाळी आमच्या घरी आले होते, तेव्हाच त्यांनी मला हे सगळं सांगितलं. अक्षरा विचारते पण ते तुमच्या घरी कशासाठी आले होते? त्यावर शिवानी म्हणते की ओंकारकडून त्यांना समजलं होतं की काल रात्री तुम्ही आमच्याच घरी होता, त्यामुळे मग ते माझे आभार मानण्यासाठी आले होते. तर अक्षरा विचारते पण त्यांना तुमचे आभार का मानायचे होते? त्यावर शिवानी म्हणते की ते मला माहीत नाही, मात्र ते म्हणत होते की काल तुमच्या घरीसुद्धा कोणीही नव्हतं, त्यामुळे त्यांना खूप काळजी वाटत होती की तुम्ही रात्रभर कुठे राहाल आणि काय कराल. मात्र त्यानंतर त्यांना ओंकारकडून समजलं की काल रात्रभर तुम्ही माझ्याच सोबत होता, त्यामुळे मग ते माझे आभार मानण्यासाठी आले. पुढे ती असंही म्हणते की जे काही घडलं आहे त्याचा भाऊजींना खूप त्रास होत आहे आणि वाईटही वाटत आहे. आणि जेव्हा त्यांनी मला घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा मी त्यांना म्हटलं की भाऊजी यात तुमचीच चूक आहे. मात्र मला असंही वाटत आहे की वहिनी तुम्हीसुद्धा कुठेतरी चुकलात. आणि जेव्हा चूक दोघांची असते ना, तेव्हा एकमेकांना पटकन माफ करून टाकायचं असतं. मनात कोणतेही गैरसमज ठेवायचे नसतात. आणि शिवानीचं ते बोलणं ऐकून अक्षरा तिला विचारते म्हणजे काल तुम्ही सगळं नाटक केलंत का? त्यावर शिवानी म्हणते की नक्की काय म्हणायचं आहे वहिनी तुम्हाला? मला काल जी चक्कर आली होती किंवा मी आजारी होते ते नाटक होतं का? आणि त्यावर अक्षरा म्हणते की नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण मला सहज वाटून गेलं. त्यावर शिवानी म्हणते की नाही वहिनी, मी नाटक केलं नव्हतं, मी काल खरंच आजारी होते, पण मला कुठेतरी शंका येत होती आणि म्हणूनच मी तुम्हाला सारखं म्हणत होते की तुम्ही भाऊजींना फोन करून कळवा, पण मी त्यांचा विषय काढल्यावर तुम्ही विषय टाळायचात. सकाळीसुद्धा मला तुम्हाला विचारावंसं वाटलं होतं, पण नंतर असं वाटलं की नको, उगाच आपण यांच्यामध्ये का पडायचं. मात्र त्यानंतर भाऊजी घरी आले आणि त्यांनीच मला हे सगळं सांगितलं. आणि तिचं ते सगळं बोलणं ऐकून अक्षरा खाली मान घालते. त्यानंतर शिवानी तिला म्हणते की वहिनी मी ऑर्डर देऊन आले. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. आणि शिवानी तेथून गेल्यावर एक वेटर अक्षराच्या आवडीचा केक घेऊन येतो. त्यामुळे अक्षराला आश्चर्य वाटतं. ती म्हणते की हे मी ऑर्डर केलं नाही आहे, पण तो वेटर काही न ऐकता तेथून निघून जातो. त्यानंतर दुसरा वेटर येतो. त्याने अधिपतीचा कटआउट आणलेला असतो आणि ते बघून तर अक्षराला धक्काच बसतो. आणि त्यानंतर अजून एक वेटर त्या ठिकाणी येतो आणि साऊंड लावून जातो. आणि हे सगळं बघून अक्षराची खात्री पटते की नक्कीच अधिपती इथे आले आहेत. आणि मग त्यानंतर तिला अधिपतीचा आवाज येतो. अधिपती तिच्या समोर येत नाही, मात्र तो माईकवरून तिच्याशी बोलत असतो. तो सगळ्यात आधी अक्षराला व्हॅलेंटाईन डे विश करत म्हणतो की मास्तरीनबाई असं म्हणतात की आजचा दिवस आपल्या जवळच्या माणसासोबत घालवायचा असतो, पण आमचं तेवढं नशीब नाही. आज आम्हाला तुम्हाला भेटता येणार नाही किंवा तुमच्या समोरही येता येणार नाही. आम्ही तुम्हाला बघू शकत नाही, मात्र तुम्ही तरी आम्हाला बघावं अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून हे सगळं. आणि त्यानंतर तो म्हणतो की मास्तरीनबाई आमच्याकडून तुमच्यासाठी हे छोटंसं गिफ्ट. आणि त्यानंतर एक वेटर एक फुलांनी सजवलेली डिश घेऊन अक्षराजवळ जातो आणि तिच्या टेबलवर ती डिश ठेवतो. अधिपतीने त्यामध्ये सॉरी म्हटलेलं असतं. आणि हे सगळं काही बघून अक्षराचे डोळे नकळतपणे भरून येतात. त्यानंतर शिवानी तिथे येते. ती अक्षराला विचारते की वहिनी कसं वाटलं तुम्हाला हे सरप्राईज? मात्र अक्षरा रागातच तिच्याकडे बघते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर अधिपती बाहेर येतो. अक्षरा निघून गेल्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं. मात्र शिवानी अक्षराच्या पाठीमागे जाते. तर घडलेल्या प्रकारामुळे अधिपतीला खूप वाईट वाटत असतं. तो स्वतःशीच म्हणत असतो की आम्हाला माहीत होतं असंच काहीतरी होणार.
मास्तरीणबाई आम्हाला एवढ्या सहजासहजी माफ नाही करणार. आणि त्यानंतर तो त्याच्या कटआउटकडे बघत म्हणतो की काही झालं तरी तू मात्र हसत राहा. तर दुसरीकडे शिवानी अक्षराला जाऊन थांबवते. ती अक्षराला विचारत असते की वहिनी काय झालं, अधिपती भाऊजींनी तुमच्यासाठी इतकं छान सरप्राईज प्लॅन केलं होतं, तुम्ही अशा निघून का आलात. त्यावर अक्षरा म्हणते की मला या विषयावर काही बोलायचं नाही आहे आणि प्लीज तुम्ही सुद्धा बोलू नका. मात्र शिवानी तिला म्हणते की वहिनी तुम्ही प्लीज असं करू नका, तुमच्या मनात जे काही सुरू आहे ते मला सांगा. मात्र अक्षरा काही सांगायला काही बोलायला तयारच नसते. तर शिवानी तिला सांगत असते की भाऊजींना तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आज दिवसभर ते या सगळ्याची तयारी करत होते. त्यांनी तो कटआउट आणला, हॉटेलमध्ये सगळं मॅनेज केलं कारण त्यांना खरंच त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. त्यावर अक्षरा म्हणते की जर त्यांना खरंच माझ्याशी बोलायचं होतं तर माझ्या समोर यायचं ना, हे सगळं करायची काय गरज होती. आणि मग ती तेथून निघून जाते. पण शिवानी पुन्हा एकदा तिला थांबवते. ती अक्षराला विचारते की वहिनी नक्की काय झालं आहे, प्लीज मला सांगा. मात्र अक्षरा काही बोलायला तयारच नसते. तर शिवानी म्हणते की वहिनी तुम्ही शाळेत शिक्षिका आहात ना, मग जर एखादा विद्यार्थी चुकला तर तुम्ही त्याला शिक्षा देता, शाळेतून काढून तर नाही टाकत ना. मग तशीच तुम्ही शिक्षा अधिपती भाऊजींना सुद्धा द्या. त्यांच्याशी असं बोलणं टाळू नका. त्यांनी खरंच आज हे सरप्राईज तुम्हाला देण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांचे कष्ट तुम्ही असे इग्नोर करू नका. नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा. आणि त्यावर अक्षरा म्हणते की तुम्हाला माझा प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे ना, मग सांगा मला की ते माझ्यासमोर का आले नाहीत. आणि त्यावर शिवानी तिला सांगते कारण त्यांनी थोरल्या सरकारांना वचन दिलं आहे की त्यांच्या परवानगीशिवाय ते त्यांच्या बायकोला म्हणजे तुम्हाला भेटणार नाही. आणि त्यावर अक्षरा म्हणते मग हाच माझा प्रॉब्लेम आहे. आजच्या दिवशीसुद्धा त्यांनी त्यांच्या आईला दिलेलं वचन पाळलं आणि यावरूनच समजत आहे की त्यांच्यासाठी कोण महत्त्वाचं आहे ते. आणि मग ती तेथून निघून जाते. तर शिवानी काहीच करू शकत नाही. तर दुसरीकडे इरा तिच्या आईबाबांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की जर ताई इथेच राहिली तर उद्या 4 लोक आपल्याला विचारायला येतील आणि जर ही गोष्ट निखिलच्या घरी समजली तर याचा माझ्या आणि निखिलच्या रिलेशनवर परिणाम होईल. आणि मग ती आईबाबांना सांगते की ताईला तुम्ही घरातून बाहेर काढा, तिला परत तिच्या सासरी जाऊ द्या. आणि ते ऐकून ते दोघे तिच्यावर खूप चिडतात. ते इराला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तर इरा म्हणत असते की ताई जर इथे राहिली ना तर त्याचा आपल्या सगळ्यांनाच त्रास होईल. मात्र ते दोघेजण म्हणतात की काय करायचं ते आम्ही बघू, तू तिच्याशी काही बोलायला जाऊ नको. आणि त्यावर इरा म्हणते ठीक आहे, तुमचं घर आहे, तुम्ही निर्णय घ्या. आणि ती तेथून निघून जाते. मात्र तिच्या अशा वागण्यामुळे आई बाबा दुखावले जातात. तर दुसरीकडे अधिपती त्याच हॉटेलमध्ये बसलेला असतो. त्यानंतर शिवानीसुद्धा येते. तिचा चेहरा बघून अधिपतीच्या लक्षात येतं मास्तरीणबाईंनी यांचासुद्धा विषय हार्ड केला आहे. आणि मग तो शिवानीला विचारतो की काय झालं वहिनी, काय बोलल्या त्या. आणि त्यावर शिवानी सांगते की मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या जे काही बोलल्या ना त्यापुढे मी निरुत्तर झाले. त्यावर अधिपती म्हणतो की त्या काय बोलल्या असतील माहिती आहे मला, त्या असंच म्हणाल्या ना की हे सगळं आम्ही त्यांच्या समोर येऊन का नाही बोललो. आणि त्यावर शिवानी म्हणते हो भाऊजी, किती ओळखता तुम्ही त्यांना. त्यावर अधिपती म्हणतो की वहिनी आम्ही प्रेम करतोय त्यांच्यावर, त्यांच्या मनात जे काही सुरू असतं ना ते आम्हाला त्यांनी न सांगता सुद्धा कळतं. तर शिवानी म्हणते की जर इतकं सगळं होतं तर मग हे का केलं. त्यावर अधिपती म्हणतो की वहिनी आपण देवाची रोज पूजा करतोच ना, आपल्याला माहिती असतं की तो काय आपल्याला प्रसन्न होणार नाहीये, पण तरीसुद्धा आपण मनात आशा ठेवून त्याची पूजा करतो ना. आणि त्याच प्रकारे आम्ही सुद्धा मास्तरीणबाईंनी आमच्याशी बोलावं म्हणून प्रयत्न करत राहणार. आणि मग शिवानी अधिपतीला विचारते की भाऊजी तुम्ही मला सांगा की तुम्ही थोरल्या सरकारांना नक्की काय वचन दिलं आहे. त्यावर अधिपती सांगतो की आम्ही आईसाहेबांना वचन दिले की त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही आमच्या बायकोला भेटणार नाही. त्यावर शिवानी म्हणते की तुम्ही तुमच्या बायकोला भेटणार नाही ना, पण तुम्ही अक्षराला किंवा मास्तरीणबाईंना भेटूच शकता. मात्र शिवानी नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करते हे अधिपतीला कळत नाही. तर शिवानी त्याला म्हणते की आता तुम्ही अशी काहीतरी युक्ती काढा ज्यामुळे आईसाहेबांना दिलेला शब्दसुद्धा मोडणार नाही आणि तुम्हाला अक्षराला सुद्धा भेटता येईल. आणि ते ऐकून अधिपतीला एक युक्ती सुचते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.